नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी अमित काळे आपलं मनापासून स्वागत करतो. आज धनत्रयोदशी. आमच्या असंख्य वाचक आणि प्रेक्षकांना धनत्रयोदशीच्या मनपूर्वक शुभेच्छा. एखादं काम सुरळीत सुरू असेल तर ते काम कसं सुरळीत होऊ नये, त्या कामात बाधा कशी येईल, मिठाचा खडा कसा पडेल, अशी इच्छा असणाऱ्या लोकांची समाजात काही कमी नाही आणि त्याला कुठलं क्षेत्रही अपवाद नाही. वेगवेगळ्या क्षेत्रात अशी इच्छा असणारे लोक असतातच. असाच काहीसा प्रकार महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात होतोय की काय असं म्हणण्याची वेळ आता आली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी आवश्यक असणाऱ्या कुणबी नोंदी शोधण्याचं कार्य एका बाजूला युद्धपातळीवर सुरू असताना आज राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भात ज्यांनी आंदोलन उभं केलं त्या मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली. परंतु जरांगे पाटलांना त्या फायद्यापेक्षा राजकीय फायदा उपटण्याची त्यांची मंशा असावी किंवा भूमिका असावी म्हणून ते आग्रही आहेत. पोरांच्या भल्यासाठी आग्रही नाहीत, राजकारणच्या भल्यासाठी ते आग्रही असावेत असा माझा थेट त्यांच्याकडे आरोप आहे. प्रचंड नुकसान होणार आहे. तरुणांनी, मराठा तरुणांनी या संदर्भातली सगळा अभ्यास करावा. जरांगे पाटलांच्या म्हणण्यावर सगळं काही ठरवू नये. अभ्यास करून त्यांनी आपल्या भविष्याचा निर्णय घ्यावा असंही माझं त्यांना आव्हान आहे. जरांगे पाटील हे समाजाचे हिरो बनले, आता सरकारसारखं बोलू लागलेत असं विधान आज विजय वडेट्टीवार यांनी केलं. यातून त्यांनी काय मिळवलं किंवा काय संदेश दिला हे त्यांनाच माहीत. पण मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी सरकारचे सुरू असलेले प्रयत्न हे यामुळे कुठं थांबतील असं मात्र नक्कीच नाही. गेल्या 2-2.5 महिन्यांपासून महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी ठिकठिकाणी आंदोलनं सुरू आहेत. अनेक तरुणांनी आत्महत्या करून आपलं जीवन संपवलेलं आहे. आंदोलनं आजच होत आहेत अशातला काही भाग नाही. यापूर्वीसुद्धा मराठा समाजानं अनेक वेळा आंदोलनं केलेली आहेत. मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस असताना महाराष्ट्रात मराठा समाजाचे 58 लाखोंचे मोर्चे निघालेले होते. न्यायालयीन लढाया सुरू होत्या. मराठा समाजाला आरक्षण मिळालेलंही होतं, पण ते न्यायालयात टिकलं नाही. हा सगळा क्रम आपल्याला माहीतच आहे. त्यानंतर मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही म्हटल्यानंतर जालना जिल्ह्यात अंतरवली सराटी इथं मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू झालं. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मराठा समाज बांधवांच्या सभाही घेतल्या. सरकारच्या वतीनं जो शब्द देण्यात आला होता तो पूर्ण झाला नाही म्हटल्यानंतर जरांगे पाटील पुन्हा आमरण उपोषणाला बसले. या उपोषणादरम्यान महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये अशांतता निर्माण झाली, जाळपोळीच्या घटना घडल्या. मात्र सरकारनं अत्यंत संयमानं यातून मार्ग काढून आता महाराष्ट्रात जिल्हानिहाय कुणबी नोंदी शोधण्याचं कार्य सुरू झालेलं आहे. काही जिल्ह्यांमध्ये हजारोंच्या घरात कुणबी नोंदी सापडूही लागल्यात. हे चित्र एका बाजूला असताना आज राज्याचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते असलेले विजय वडेट्टीवार यांनी मात्र जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला. ज्यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाला सुरुवात केली तेव्हा याच महाविकास आघाडीमधील सर्व राजकीय पक्ष, मग त्यात काँग्रेस नेतेसुद्धा आले. त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे अशी भूमिका घेतलेली होती. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे सुपुत्र आमदार अमित देशमुख यांनी आजच मनोज जरांगे पाटील यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली आणि त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा पण दिल्या. याचा अर्थ काय समजायचा? विजय वडेट्टीवार यांनी मराठा समाज आणि आरक्षणासंदर्भात घेतलेल्या भूमिकांबद्दल 2 वेळा घुमजाव केलेला आहे. सरकारनं असं कुठंच जाहीर केलेलं नाही की मराठा समाजाला आरक्षण ओबीसीतून देणार का आणि काय करणार. सरकार आता फक्त कुणबी असल्याच्या नोंदी शोधत आहे आणि या नोंदी आता जिल्ह्यांमध्ये मिळू लागलेल्या आहेत. सरकार किंवा सरकारमधील मंत्री हे मराठा समाजाला आरक्षण देणार एवढंच ते सांगत आहेत आणि केवळ सांगत नाहीत तर आता त्या दृष्टीनं सरकारनं पावलं टाकण्यासही सुरुवात केलेली आहे. ते आपण महाराष्ट्रभर बघतच आहोत. हे काम सुरू झाल्यानंतर ओबीसी नेत्यांमध्ये काहीसा संभ्रम निर्माण झाला आणि त्यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नये अशी सरकारकडं मागणी केलेली आहे. दिवाळीनंतर ओबीसी समाज या संदर्भात मेळावाही घेणार असल्याचं ओबीसी नेत्यांकडून जाहीर करण्यात आलेलं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील वातावरण हे सलोख्याचं राहावं याची दक्षता ही सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी घ्यावी. केवळ नेत्यांनीच नाही तर नागरिकांनीही संयमाची भूमिका घ्यावी असं आवाहन केलं आहे. कालच देवेंद्र फडणवीस असं म्हणाले आणि आज विजय वडेट्टीवार यांनी असं विधान केलं. जरांगे पाटील यांची भूमिका आणि आता त्यांना गर्व झालाय वगैरे असं काही ते बोलत होते.
त्यावर जरांगे पाटील यांनी वडेट्टीवारांचा खरपूस समाचार घेतलाच आहे. म्हणजे आपल्या विरोधकांना कोणीतरी अडचणीत आणल्यानंतर आधी गुदगुल्या झाल्या आणि आता त्यांच्याच विरोधात भूमिका घेत असल्याचा प्रकार वडेट्टीवार यांनी केला असं म्हटलं तर वावगं वाटू नये. विरोधी पक्षनेता म्हणून किंवा काँग्रेसचा नेता म्हणून विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेस पक्षाची अधिकृत भूमिका काय आहे हे आधी जाहीर करावं. उगाच आपल्या विधानामुळं वातावरण दूषित होणार नाही याची मात्र त्यांनी काळजी घ्यावी. तेव्हा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.